कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। देवळालीत घरात घुसून महिलेस व तिच्या बाळास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन घरातील सोने व रोख रक्कम बळजबरीने चोरी करून घेऊन जाणारा आरोपी जेरबंद। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुल एंड बॅरेज सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। वंचित बहुजन आघाडी नाशिक महानगर तसेच जिल्हा कमिटीकडून महत्त्वपूर्ण बैठक 21 मे रोजी पार पडली। आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकीत नुकतीच नाशिक समन्वयक म्हणून निवड झालेल्या दिशा पिंकी शेख यांचा अभिनंदनाचा ठराव पारित झाला। जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सन्मानाने युती झाल्यास युती किंवा स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्धार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला। यावेळी महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी महानगरातील पदाधिकाऱ्यांकडून अहवाल संकलित केला। बैठकीच्या शेवटी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जितूभाऊ साळवे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या बैठकीत आज वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्ह्याचे बैठक श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार चालू असून या बैठकीत येणाऱ्या महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात बैठक चालू आहे। यात आम्ही एकमताने नाशिकमधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या ताकदीने आम्ही लढणार आहोत। आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला सर्वजण मिळून वंचित बहुजन आघाडीचे खाते नाशिकमधून उघडूनच राहू। आत्ताच सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला की OBCचं आरक्षण जैसे ते ठेवून नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यात येणार आहे, त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची महानगर लेवलला बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार वंचित बहुजन आघाडी स्वबळावरती सर्व जागा लढणार आहे, त्यासाठी बैठक आयोजित केली होती। बैठक नाशिक महानगरपालिका मर्यादित का पूर्ण जिल्हा मर्यादित? मर्यादा किती आहे बैठकीला, म्हणजे पूर्ण जिल्हा का नाशिक महानगरपालिका? नाशिक महानगरपालिका। आता उमेदवारांची चाचपणी करताय का तुम्ही? उमेदवार चाचणी ऑलरेडी झालेली आहे आमच्याकडं। आत्ता आमच्याकडं 150च्या आसपास उमेदवार आहेत। सर्व जागांवर आमच्याकडे आत्ता उमेदवार आहेत। कार्यकर्त्यांच्या विचारपूस चालू आहे, कारण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं का स्थानिक लेवलला तुम्ही युती करा, पण पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे का स्वबळावर निवडणूक लढायची। उच्च न्यायालयानं जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, पंचायत समित्या आणि जिल्हाधी परिषदांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत। याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी जिल्हा पातळीवर सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीचे आदेश देऊन त्या ठिकाणी संबंधित स्थानिक पक्षांशी BJP सोडून तुम्हाला युती करता येईल का याची चाचपणी करायला लावली। त्या अनुषंगाने आज दिनांक 21 मे 2025 रोजी नाशिकच्या गेस्ट हाऊसमध्ये वंचित बहुजन आघाडीची नाशिक जिल्हा पश्चिमची बैठक आयोजित करण्यात आली आहे। आणि ही निवडणूक मग ती महानगरपालिकेची असेल, नगरपरिषदेची असेल किंवा पंचायत समितीची असेल किंवा जिल्हा परिषदेची असेल, ही मोठ्या ताकदीनं लढवण्याचा निर्धार आज या जिल्ह्याच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे। धन्यवाद।
च्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. भिवंडी तालुक्यातील मराठापाडा येथील महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव असं मंदिर उभारण्यात आलं असून हे पाहण्यासाठी शिवभक्त गर्दी करत आहेत. या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती म्हैसूर येथील असून ही मूर्ती 100 फुटाची संपूर्ण मूर्ती अखंड दगडाची आहे. मंदिराच्या भोवती तटबंदी व भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले असून तटबंदीच्या खालील 36 चबुतऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगांचे देखावे साकारण्यात आले आहेत. या चित्राची माहिती सर्व भाषिक शिवभक्तांना कळावी यासाठी मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये चित्राखाली लिहिण्यात आले आहे. महाराष्ट्रातून अनेक शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे. नमस्कार, माझं नाव योगराज पाटील. आम्ही भिवंडीचेच रहिवासी आहोत आणि भिवंडी येथे अतिशय छान गोष्ट इथे झालेली आहे. मराठेपाडा येथे महाराजांचं या भारतातलं पहिलं मंदिर बांधलेलं आहे आणि अतिशय वाखाणण्याजोगं काम इकडे केलेलं आहे. आणि मुलांना आपल्या काही पार्क, झू हे दाखवण्यापेक्षा आपला इतिहास आणि महाराजांबद्दल ही जी काही कलाकृती आहे ही दाखवणं खूप गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे, कारण की आपण दुसरीकडे नेतो ना, तिकडे आपला इतिहास त्यांना समजत नाहीये. इथे महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे, गडासारखी तटबंदी इथे उभारलेली आहे आणि हे खूप छान आहे. हे लोकांना दाखवणं गरजेचं आहे आणि ते या मराठेपाड्याच्या रहिवाशांनी खूप चांगली गोष्ट केलेली आहे आणि त्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा ही विनंती आहे प्रत्येकाला. आपला इतिहासच एवढा मोठा आहे की त्याच्यातूनच सगळे संस्कार घडतील, तो समजवणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे इकडे येणं गरजेचं आहे. ते बघतील तेव्हा क्युरिओसिटीने विचारतील आपल्या आई वडिलांनी की हे काय आहे, तेव्हा त्यांना ती जाण होईल की आपला इतिहास काय आहे, त्याच्यामधलं आपली संस्कृती दिसते. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकेच्या तालुक्यातील ताजपुरी शिवारात रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. माशाची भाजी कुत्र्याने खाल्ल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून मुलाने स्वतःच्या आईचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला. थाळनेर पोलिसांनी अवघ्या 4 तासात आरोपीला अटक केली. मयत टापीबाई रेबला पावरा, वय वर्षे 67, राहणार खैरखुटी ताजपुरी, या आपल्या मुलासोबत देवीसिंग भिलेसिंग चौधरी यांच्या शेतातील गोठ्यात वास्तव्यास होत्या. 24 मे रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास त्यांनी जेवणासाठी माशाची भाजी बनवली होती. ती भाजी कुत्र्याने खाल्ल्याने मुलगा अवलेस रेबला पावरा, वय वर्षे 25, संतापला व आईशी वाद घालून लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. यात टापीबाई यांचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार मयत महिलेचा नातू निखिल याने पाहिला. त्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर थाळनेर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. पोलिसांनी 4 पथकं तयार करून विविध भागात शोध मोहीम सुरू केली. अखेर अवलेस पावरा हा आढे शिवारातील उदवंत सोनार यांच्या केळीच्या शेतात लपलेला आढळला. पोलिसांनी 4ही बाजूंनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मयत टापीबाई यांच्या जावयाच्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास थाळनेर पोलीस स्वतः करत आहेत. आम्हाला सकाळी 5:30 सुमारास माहिती मिळाली की ताजपुरी शिवारातील आठवडेपात शेतकरी नामे देवसिंग भिलेसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे. त्यानंतर आम्ही लागलीच अधिकारी अंमलदार असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मुलगा नामे निखिल पावरा हा हजर होता. त्या ठिकाणी त्याची विचारपूस केली असता त्याने सांगितले की माझी आजी नावे टिबाबाई रेबला पावरा, माझे मामा अवलेस रेबला पावरा अशी
ओमी या ठिकाणी राहत होतो. काल दिनांक 24/5/25 रोजी सायंकाळी माझ्या आजीने माशाची भाजी बनवली होती. सदर माशाची भाजी ही कुत्र्याने खाल्ली. त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता. त्यानंतर माझे मामा अमलेश पावरा याने माझी आजी टिबाबाईचा लाकडी धडक्याने डोक्यावर व तोंडावर मारून तिचा खून केला आहे अशी माहिती सांगितली. आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असता तर आरोपी त्या ठिकाणून पसार झाला होता जंगल भागामध्ये. मग आम्ही लागली 4 टीम तयार केला. 4 ते 5 किलोमीटर भागात पुन्हा आम्ही पैसे शोधून काढला. त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उदवंत सोनाराच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लपलेला अशी माहिती मिळाली. त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे. आणि जी मयत महिला आहे तिच्या जावई याने दिलेल्या तक्रारीवरून ठाणे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 75/25 BNS कलम 103 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. नगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. महाराष्ट्र राज्य पोलीस द्वितीय साहित्य संमेलन नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाची सुरुवात दिंडी काढून करण्यात आली. पोलीस दलातील आजी माजी अधिकारी आणि कर्मचारी यांनी या साहित्य संमेलनामध्ये सहभाग घेतला होता. या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माजी IPS अधिकारी BG शेखर पाटील, संमेलनाचे अध्यक्ष IPS अधिकारी विश्वास नागरे पाटील हे होते. या साहित्य संमेलनातून पोलिसांनी आपले साहित्य या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणले, तर अनेक पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी आपल्या पुस्तकांचे प्रकाशन देखील यावेळी केले. आयोजक माझे सहकारी श्री बाळासाहेब शेखर, या परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आमचे मित्र श्री दत्तात्रय, या ठिकाणी उपस्थित मिसेस शेखर, मिसेस वानखेडे मॅम, सर्व अधिकारी कर्मचारी, पत्रकार मित्र, बंधु और भगिनी, जो दिल खोलकर बात नहीं करते वो कायर होते हैं और जो दिल खोलकर बात करते वो शायर होते हैं. पोलीस दलातील कथाकार, कादंबरीकार, नाटककार, कवी, कवयित्री, शायर आणि सगळ्या प्रकारचे कलाकार यांच्यासाठी एक व्यासपीठ 2019 साली श्री शेखर साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये मिळालं आणि 5 वर्षानंतर पुन्हा तीच परंपरा नाशिकमध्ये या पुण्यनगरीमध्ये, सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा असणाऱ्या नगरीमध्ये त्यांनी दुसरं महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. मी आणि ते 2004 आणि 2005 एकत्र काम केलेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. त्यावेळेला त्यांनी ते प्रतिशोध पुस्तक पहिल्यांदा लिहिलं, छोट्या छोट्या कथा. गूढ अशी गुन्ह्याची उकल आणि त्यातले बारकावे, कारण पोलीस खात्यात काम करत असताना रोज नवे अनुभव असतात, रोज नवी आव्हानं असतात आणि रोज नवे प्रश्न उभा राहत असतात, नवे संघर्ष असतात. आणि त्याची सोडवणूक म्हणजे आमचा सगळ्यात महत्वाचा पोलीस दलाचा कणा असेल तर पोलीस कर्मचारी आहे. 99% काम तोच करतो. पंचनामा हा वृक्ष असला
तरी तो एक साहित्याचाच प्रकार म्हटलं पाहिजे. ती फिर्याद ती कशी रंगवते, कशी मांडली जाते आणि ती पुन्हा कोर्टात कशी सादर केली जाते. आणि या वृक्ष अशा वाळवंटात शेखर साहेबांनी एक ओएसिस तयार केलेला आहे, मरुद्यान तयार केलेलं आहे. मी आल्यापासून पाहतोय पोलीस गार्डनी स्वागत केलं, त्यानंतर खाली पुस्तकांचं प्रदर्शन भरलेलं आहे. पहिल्या मजल्यावर आलो त्यावेळेला राम मांडुरके माझे जुने सहकारी, त्यांची अतिशय सुंदर व्यंगचित्र पाहायला मिळाली. आणि इथं 2-2.5 तास निश्चितपणे हा सुंदर परिसर आहे, एक छोटासा हॉल आहे आणि गर्दी मंडळी बसलेली. म्हणजे अगदी ते आमचे फणसे कुटुंब, ज्याच्या मुलाचं नाव वीर. वीर रस काय असतो तो पोहण्यातच असतो ना, वीर रस. म्हणजे त्यांची जी टुनकन उडी होती त्यातली ऊर्जा होती. त्या कुटुंबासाठी सुद्धा व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्यांचा सन्मान करणं आणि नंतर मग वेगवेगळ्या क्षेत्रात पोलीस पाल्यांनी आणि पोलीस कुटुंबियांनी जे यश संपादन केलं. कारण हे खूप महत्वाचं आहे, कारण ही नगरी आहे ती कुसुमाग्रजांची नगरी आहे. ओळखलं तसं मला पावसात आला पुणे, कपडे होते करण्यात केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला पुलावरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आणि केली कायद्यात राहुणी. माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. चुई विजली, भिंत खचली, सारे काही गेले, डोळ्यामध्ये आठवणीला पाणी मात्र ठेवले. कारभारणीला घेऊन सरसंग्यातला लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ मारला. ते लढ मारण्याची जिद्द, ती प्रेरणा, ती लाथ मारीन तिथं पाणी काढीन ही इच्छाशक्ती देण्याचं काम शेखर साहेब तुम्ही करता. आयोजक माझे सहकारी श्री बाळासाहेब शेखर, या परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आमचे मित्र श्री दत्तात्रय, या ठिकाणी उपस्थित मिसेस शेखर, मिसेस वानखेडे मॅम, सर्व अधिकारी कर्मचारी, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनी. जो दिल खोलकर बात नहीं करते वो कायर होते हैं और जो दिल खोलकर बात करते वो शायर होते हैं. पोलीस दलातील कथाकार, कादंबरीकार, नाटककार, कवी, कवयित्री, शायर आणि सगळ्या प्रकारचे कलाकार यांच्यासाठी एक व्यासपीठ 2019 साली श्री शेखर साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये मिळालं आणि 5 वर्षानंतर पुन्हा तीच परंपरा नाशिकमध्ये, या पुण्यनगरीमध्ये, सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा असणाऱ्या नगरीमध्ये त्यांनी दुसरं महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. मी आणि ते 2004 आणि 2005 एकत्र काम केलेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. त्यावेळेला त्यांनी ते प्रतिशोध पुस्तक पहिल्यांदा लिहिलं, छोट्या छोट्या कथा. गूढ अशी गुन्ह्याची उकल आणि त्यातले बारकावे. कारण पोलीस
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. शहीद संदीप गायकर यांच्या ब्राह्मणवाडा गावी त्यांच्या कुटुंबियांची उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शहीद संदीप गायकर कुटुंबाला रोख 5 लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. उद्योगमंत्री डॉक्टर सामंत यांच्या हस्ते शहीद संदीप गायकर यांच्या पत्नी दीपाली गायकर तसेच त्यांच्या मातापित्यांकडे 5 लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, पदाधिकारी राम रेपाळे, बाजीराव दराडे, एकनाथ यादव तसेच ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच सुभाष गायकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे आदी उपस्थित होते. शहीदांच्या कुटुंबाशी संवाद साधताना डॉक्टर उदय सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त करत गायकर कुटुंबाला मानसिक आधार दिला. शहीदाचे बलिदान देश विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या मागे राज्य शासन नेहमीच उभे राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आपलं माहेर कुठलं? माहेर आणि किती वर्ष सेवेमध्ये होता आपला? 12-13 वर्ष. 2-3 वर्ष झाली. 10 तारखेला मेल आला आणि ऑन ड्युटी लगेच गेला. राजा कॅन्सर झाली. एक गोळी लागली, हेड मध्ये लागली, त्याच्यात एक पास आउट झाली. एक दुसरा एक जवान होता, त्याला एक इथं लागली, तो वाचला आणि एकाला हाताला लागली. जे फोटो आलते ना व्हायरल, ते दुसऱ्या जवानाचे होते, तो वाचला. एक इथं छातीत लागली, आपल्या डोक्याला एक गोळी लागली. कानावरून एक गेली. 50 मीटरच्या आत अंतर कमी होतं, त्याच्यामुळं हेल्मेट हे होऊन हे झाले. ते बरोबर असणारे 2-3 जण आपले आहेत ना ऑफिसर, अजून इथंच आहे आपल्याकडे डॉक्युमेंटेशनसाठी थांबलेले सर्व. शासकीय काही अडचण आली तर साहेब आहे? हो आहे साहेब. सांगा कुठली काही अडचण आली शासकीय? हो आहे, आम्ही सर्वजण बरोबर आहे आणि तुमचं सर्वांचं स्थानिक मंडळी कळवत आम्ही मदत करू. हो सर, सगळे मंडळी आले आपल्याकडे आहे. आपण सर्वजण संपर्कात आहे सर्वजण. आईचं माहेर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. डोंबिवलीत उघडकीस आलेल्या एका घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. मसाला विक्री करणाऱ्या एका इसमाने एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. गर्भवती राहिलेल्या पीडितेचा एका महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. त्यानंतर या पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवले. या दाम्पत्याने तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार सुरू होता. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अखेर या टिळकनगर पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकत मुलीची सुटका केली. पोलिसांनी एक महिलेसह तिचा पती, 2 पुरुष अशा 4 जणांना बेड्या ठोकल्यात. धक्कादायक म्हणजे यामधील अटक झालेली मुस्कान शेख या महिलेविरोधात याआधी देखील पिटा अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. दिनांक 14 मे 2025 रोजी फिरेदी यांनी त्यांची 15 वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याबद्दल टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याप्रमाणे
कलम 137(2) भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. फिर्यादी यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये आशुतोष राजपूत या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता. त्याचा शोध घेतला असता तो फरार होता. तांत्रिक तपासात टिळकनगर पोलिसांनी एक महिला सह तिचा पती व 2 पुरुष गिराईक यांना अटक केलेली आहे. सदर महिलेने पीडित मुलीकडून जबरदस्तीने तिच्या घरात वेश्याव्यवसाय करून घेतलेला आहे. या प्रकरणी आरोपींची दिनांक 26/5/2025 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. पुढील तपास API बगाड हे करीत आहेत. सदर गुन्ह्यामध्ये आम्ही कलम 65(1), 88, 143, 144 भारतीय न्यायसंहिता सह कलम 4, 8, 12 पोक्सो ॲक्ट सह कलम 3, 4, 5, 6 पीटा ॲक्ट याप्रमाणे गुन्ह्याचा अंतर्भाव केलेला आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. खऱ्या अर्थाने मान्सून कोकणामध्ये दाखल झाला आहे. दुपारनंतर मान्सूनच्या जोरदार सरी रत्नागिरीच्या सागरी किनारपट्टी भागामध्ये बरसत आहेत. मान्सूनच्या आगमनाबरोबरच समुद्र देखील खवळला आहे. ताशी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा हवामान खात्याने इशारा कोकणाला दिला आहे. पुढील 29 मे पर्यंत ऑरेंज अलर्टचा इशारा देखील हवामान खात्याने कोकणाला दिला आहे. मान्सूनचा आनंद घेण्यासाठी आता रत्नागिरीतील पर्यटन स्थळावर बच्चे कंपनी व पर्यटक देखील आनंद लुटत आहेत. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. जालना जिल्ह्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील भोकरदन, जालना, अंबड तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून पाऊस दररोज हजेरी लावतोय. या सततच्या पावसामुळे पेरणीपूर्व मशागत रखडली आहे. या सततच्या पावसामुळे बळीराजा हतबल झाला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका बनावट पदवी घेतल्याचा आरोप करून तोतया डॉक्टर असल्याचे सांगत शासकीय सेवेतून निष्कासित केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासिर खान, आरोग्य सेवक किरण सोनवणे यांच्यावर दाखल गुन्ह्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून देखील संबंधितांना पोलीस प्रशासन धजावत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. डॉक्टर मोहसिन खान हे शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून अंधारी, आमठाणा, पानवडोद, शिवना येथे कार्यरत होते. त्यांच्या कामाचा अनुभव व जनसंपर्क पाहता कोरोना काळात तालुका आरोग्य अधिकारी पदाचा पदभार त्यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासिर खान, आरोग्य सेवक किरण सोनवणे यांनी वैद्यकीय पदवी बनावट असल्याचा ठपका ठेवत बोगस डॉक्टर भासून डॉक्टर मोहसिन खान यांना शासकीय सेवेतून निष्कासित केले होते. तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके हे वैद्यकीय रजेवर असताना डॉक्टर मोहसिन खान यांचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासिर खान, आरोग्य सेवक किरण सोनवणे यांच्याशी संगनमत करून बोगस कागदपत्र तयार केले.
व ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलेले नाही त्या ठिकाणी पाठवून तत्कालीन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्यावर दबाव आणून डॉक्टर मोहसिन खान यांच्या विरुद्ध 18/4/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर डॉक्टर मोहसिन खान यांना अटकपूर्व जामीन मंजूर होऊन पोलीस झडतीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके यांच्या निवासस्थानामधून डॉक्टर मोहसिन खान यांचे मूळ कागदपत्र जप्त करण्यात आले। या प्रकरणानंतर डॉक्टर मोहसिन खान यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अधिकारी यांच्याकडे संबंधितांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली। डॉक्टर मोहसिन खान यांच्या तक्रारीनंतर पोलीस उपायुक्त यांनी छावणी पोलीस स्टेशनला डॉक्टर मोहसिन खान यांच्या अर्जावर चौकशी करण्याचे सांगितले। चौकशी झाल्यानंतर सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला नाही। गुन्हा दाखल न झाल्याने डॉक्टर मोहसिन खान यांनी जिल्हा सत्र न्यायालय येथे अपील दाखल केल्याने न्यायालयाच्या आदेशाने संबंधितांविरुद्ध भारतीय दंडविधान 465, 467, 471, 420, 201, 120(ब) व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासिर खान, आरोग्य सेवक किरण सोनवणे यांच्यावर फसवणूक, बनावट शैक्षणिक कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी संबंधितांनी दाखल केलेले अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळत पोलीस यंत्रणेत संबंधितास अटक करण्याचे आदेश पारित केले। नमस्कार, मी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर। सद्यस्थितीमध्ये डॉक्टर मोहसिन खान यांच्या विरुद्ध जी तक्रार केली होती त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने पोलीस स्टेशनला अशा सूचना दिलेल्या आहेत की जे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासिर खान पठाण व एक MPW सोनवणे यांच्यावर FIR दाखल करायचे। त्यानुसार FIR दाखल झाल्याचं मीडियामधून या कार्यालयास कळालेलं आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की साधारणतः 2017 पासून 11 महिन्यांच्या पोस्टिंगद्वारे डॉक्टर मोहसिन खान पठाण यांना सिल्लोड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पदस्थापना देण्यात आलेल्या होत्या। त्यावेळेस त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून त्यांना पदस्थापना देण्यात आली होती, परंतु त्या दरम्यान साधारणतः 2021-22 मध्ये तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके यांना त्यांच्या जे डिग्री आहे त्याच्यावर संशय आला। त्यामुळे त्यांनी त्यांचे डिग्रीचे डॉक्युमेंट्स आहेत ते नॅशनल काउन्सिल ऑफ इंटिग्रेटेड मेडिसिन दिल्ली येथे तपासण्यासाठी पाठवले होते। त्या अगोदर महाराष्ट्र आयुर्वेदिक काउन्सिलमध्येही त्यांची विचारणा केली होती की यांचे रजिस्ट्रेशन आहे का, परंतु महाराष्ट्र काउन्सिलने सांगितलं होतं की अशा कोणत्याही डॉक्टरचं रजिस्ट्रेशन आमच्याकडे नाही। परंतु मग त्यानंतर जी नॅशनल काउन्सिल आहे त्या ठिकाणी विचारणा केली होती। त्यानुसार नॅशनल काउन्सिलने 14 फेब्रुवारी रोजी 2023 रोजी एक पत्र दिलं होतं। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ह्याची जी डिग्री आहे ती व्हॅलिड आहे आणि आमच्याकडे रजिस्टर्ड आहे। परंतु 6 मार्च 2023 रोजी त्यांचं दुसरं एक पत्र आलं की जे 14 फेब्रुवारीला जे पत्र पाठवलं होतं तर ते पत्र चुकीचं आहे, फॉर्ज केलेलं आहे आणि अशा प्रकारच्या कोणत्याही डॉक्टरचं आमच्याकडे रजिस्ट्रेशन नाही। या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधिताविरुद्ध FIR दाखल केली होती। त्या FIR मध्ये त्यांनी फोर्ज डॉक्युमेंट सादर करून शासनाची दिशाभूल केली आणि फसवणूक केली असा प्रकारचा गुन्हा DHO यांनी दाखल करावा असा जी काउन्सिल होती त्यांचे आदेश होते। त्यानुसार जे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत त्यांनी जे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत डॉक्टर धानोरकर यांना तो FIR दाखल करण्यासाठी आदेशित केले होते। त्यानुसार सिटी चौक पोलीस स्टेशन मध्ये तो FIR दाखल झालेला होता। परंतु दरम्यान जे मोहसिन खान आहे त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली होती की माझी व्हॅलिड सर नेमकं गुन्हा काय दाखल झाला आणि कोर्टाच्या आदेशानुसार काय नेमकं म्हणणं? डॉक्टर अभयकुमार धानोरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांचे तक्रारीनुसार मोहसिन खान, शेरखान पठाण यांचे विरुद्ध 420 IPC अन्वये पोलीस स्टेशन सिटी चौक या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला होता। सदर फिर्यादीत असं म्हटलेलं होतं की मोहसिन खान यांनी नोकरी मिळवण्यासाठी फर्जी डॉक्युमेंट सादर केलेले आहेत। त्या गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर मोहसिन खान, शेरखान पठाण यांनी मान्य न्यायालयात अर्ज दाखल केला, केस दाखल केली। त्यानुसार मान्य न्यायालयाने
एक डॉक्टर सुधाकर शेळके, डॉक्टर नासेर खान आणि किरण सोनवणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस स्टेशन छावणी येथे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पोलीस स्टेशन छावणी येथे 420 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. यामध्ये जे डॉक्युमेंट्स मोहसिन खान यांनी सादर केलेले आहेत पोलीस स्टेशनला, त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की वीर बहादूर पूर्वांचल विश्वविद्यालय जौनपूर यांनी येथे त्यांनी BAMS ची डिग्री घेतलेली आहे. परंतु जे अगोदरच्या गुन्ह्यात जे डॉक्युमेंट सादर झालेले आहेत ते डॉक्युमेंट वेगळे आहेत आणि ते डॉक्युमेंट ह्या आरोपितांनी सादर केलेले आहेत असं त्याचं म्हणणं आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासानंतर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.